8 मनपांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे। जळगाव, धुळे, कोल्हापूरला महापौर मिळणार आहे। तर पिंपरी चिंचवड आणि अमरावती, सोलापुरातही आज निवड होणार आहे। नागपूर, नाशिकला देखील आज महापौर मिळेल। तर 8 मनपांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे। त्यामुळे जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, अमरावती, सोलापूर, नागपूर आणि नाशिकला आज महापौर मिळेल। चंद्र की जय, जय श्री राम, जय भारत माता की जय, वंदे मातरम। कोल्हापूर महापौर पदासाठी कोण रिंगणात आहे? तर भाजपच्या रुपाराणी निकम आणि काँग्रेसच्या दुर्वास कदम हे रिंगणामध्ये आहेत। तर नागपूरमध्ये भाजपच्या नीता ठाकरे आणि काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे या रिंगणामध्ये आहेत। तर नागपूरमध्ये उपमहापौर पदासाठी कोण रिंगणात? तर भाजपच्या लीला हातीबेड आणि काँग्रेसकडून विवेक निकोसे हे रिंगणामध्ये आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून रवी लांडगे, भाजपकडून उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचं नाव येतं। तर राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी वैशाली काळभोर यांचं नाव चर्चेमध्ये आहे। नाशिकमध्ये महापौर पदासाठी भाजपकडून हिमगौरी आडके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सीमा पवार यांचं नाव समोर आलंय। जळगावमध्ये भाजपकडून दीपमाला काळे आणि शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी या हे रिंगणामध्ये आहेत। जळगावमध्ये भाजपकडून महापौर पदासाठी मायादेवी परदेशी, तर भाजपकडून उपमहापौर पदासाठी ज्योत्सना पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आहे। सोलापूरमध्ये भाजपकडून विनायक कोंडियाल हे महापौर पदासाठी समोर आलेले आहेत। तर शिवसेनेकडून प्रियदर्शन साठे आणि भाजपकडून उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचं नाव समोर आलंय। अमरावतीमध्ये भाजपकडून महापौर पदासाठी श्रीचंद तेजवानी यांचं नाव समोर आलेलं आहे। तर काँग्रेसकडून संजय शिरभाते यांचं नाव समोर आलंय।